chromosomes, 23 pairs of chromosomes. ठीक आहे. This call is now तर being हे recorded. क्रोमोझोम्स कसे This call आहेत, is now taking notes. त्यांचे स्ट्रक्चर कसं आहे, ठीक आहे, किंवा हे मल्टिप्लाय कसे होतात, हे एक्सप्रेस कसे होतात, ऑल दोज थिंग्स आर स्टडीड इन जेनेटिक्स अँड दिस इज वन ऑफ द चॅप्टर्स इन जेनेटिक्स. ठीक आहे. अँड वी विल स्टार्ट विथ समथिंग कॉल्ड एज Mendel's law of inheritance. ठीक है. So Gregor Mendel is the scientist who made first discoveries in genetics and he's also called as father of genetics. तो जेनेटिक्सचा जनक आहे. ठीक आहे. तर असं मेंडेलचं आहे. आता मेंडेल नक्की सायंटिस्ट होता का? नाही. ही वॉज अ प्रिस्ट. जे हे असतात ना ख्रिश्चन चर्चमध्ये जे असतात ना, तर ते प्रिस्ट असतात. ठीक आहे. तर तो प्रिस्ट होता. त्याच्या चर्चच्या मागे त्याच्या गार्डन होतं आणि त्या गार्डनमध्ये प्लांट होता, गार्डन पी प्लांट. पी प्लांट म्हणजे थोडक्यात काय, पावटा मटार जे आहेत ना, त्या जातीतली म्हणजे झाड आहे ते. ठीक आहे. आणि त्यांनी एक्सपेरिमेंट केले त्या पी प्लांट्सवर. आता त्यांनी पी प्लांट्सच का निवडले, बाकी का निवडले नाहीत? सो वन ऑफ द रिझन वॉज each and every pea plant can go for self pollination as well as cross pollination. ठीक आहे. व्हॉट इज सेल्फिंग, व्हॉट इज क्रॉस पॉलिनेशन? तर ज्यावेळी आपण म्हणतो की एक फ्लावर आहे, तो फ्लावर बायसेक्शुअल आहे, म्हणजे तिथं त्याचा अँड्रोशियम पण आहे, गायनेशियम पण आहे. ठीक आहे. आणि अँड्रोशियम मधले जे काही पोलन्स आहेत ते ट्रान्सफर झाले त्याच फ्लावरच्या स्टिग्मावर पडलेत. सो इन दिस केस द पॉलिनेशन or the transfer of pollen grains is in the same flower. Such type of pollination is called as self pollination. आणि ज्यावेळी दोन वेगळे फ्लावर्स असतील, म्हणजे एका फ्लावरचे पोलन उडून जाऊन दुसऱ्या फ्लावरवर पडतायत, मग ते दोन्ही फ्लावर्स एकाच प्लांटवर असो किंवा दोन वेगळे प्लांट्स असो, त्याला म्हटलं जातं क्रॉस पॉलिनेशन. तर हा पायसम सटायवम किंवा हे जे गार्डन पी प्लांट आहे, यामध्ये सेल्फिंग पण होतं आणि क्रॉसिंग पण होतं. हा एक रिझन. दुसरा रिझन असा होता की जो गार्डन पी प्लांट आहे, तर ह्याची जी लाईफ स्पॅन आहे ना, हा खूप शॉर्ट आहे. म्हणजे एका वर्षामध्ये तुम्ही 4 एक सीझन घेऊ शकता इझिली. 3 ते 4 महिन्यात संपतं त्याचं सीझन याचं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सीड्स लावल्यापासून जर्मिनेशन होऊन त्याला फ्लॉवर्स येऊन फ्रुट्स यायला 3 ते 4 महिने सफिशियंट आहेत. म्हणजे वर्षभरात तुम्ही 3 ते 4 सीझन घेऊ शकता. त्यासाठी त्यांनी ते एक्सपेरिमेंट फास्ट व्हावा यासाठी ही इज यूज्ड this garden pea plant. So first reason was the pea plant is going to have self pollination as well as cross pollination. Second reason was the plants are going to be what we say as having a very short lifespan. थर्ड मेन रिझन काय होतं की ते जे प्लांट्स होते, ठीक आहे, तुमचे पी प्लांट्स होते, तर ह्यांच्यामध्ये कॅरेक्टर असं एकदम कॉन्ट्रास्टिंग होते. व्हॉट डू मीन बाय कॉन्ट्रास्टिंग? की एक तर फ्लावर तुमचा पर्पल असेल किंवा व्हाईट असेल, त्याला दुसरा ऑप्शन नाहीये. गुलाबाला कसं होतं की डार्क रेड आहे, लाईट रेड आहे, व्हाईट आहे, पिंक आहे, वेगवेगळे त्यांचं तिथं वेगवेगळे तुमचे व्हेरिएशन्स आहेत. पायसम सटाईमध्ये व्हेरिएशन नाहीये. ठीक आहे. He said that there are characters which are very much contrasting. There are only two options. Tall, dwarf, purple, white, green, yellow. असे ऑप्शन होते त्याचे. मग ते म्हटले हे प्लॅन दिस इज बेस्ट वन. आणि असे कॅरेक्टर्स किती सिलेक्ट केले? ही सिलेक्टेड 14 कॅरेक्टर्स. ठीक आहे. आता तुम्हाला काही टर्म्स येतील या चॅप्टरमध्ये. कॅरेक्टर्स तुम्हाला कळाले. कॅरेक्टरला अजून एक टर्म देतात ते ट्रेट्स म्हणून. ठीक आहे. नाउ कन्सिडर दिस चार्ट. ठीक आहे. द कॅरेक्टर इज हाईट. ठीक आहे. ट्रेट्स कोण आहेत? तर टॉल आणि डॉर्फ किंवा टॉल आणि शॉर्ट. Likewise, the character another one is seed shape. So round and wrinkled are its traits. ठीक आहे. ट्रेट्सचा अर्थ काय की कॅरेक्टर जो आहे तो ठीक आहे, तुम्ही हाईट म्हणा, सीडचा कलर म्हणा, सीडचा शेप म्हणा, पॉडचा शेप म्हणा, पॉडचा कलर असेल, फ्लावर पोझिशन असेल, सीड कोट कसा आहे. ठीक आहे. हे बरे तुमचे कॅरेक्टर्स झाले. मग तुम्ही ज्यावेळी म्हटला फ्लॉवर कलर, मग तो पर्पल असेल किंवा ब्लूइश असेल आणि एक व्हाईट असेल, तर हे झाले तिचे ट्रेट्स. ठीक आहे. सो यू शुड रिमेंबर ट्रेट्स अँड कॅरेक्टर्स आर टू डिफरंट थिंग्स. ठीक आहे. आता सीईटीला क्वेश्चन काय येतो की किती कॅरेक्टर्स वापरले त्यांनी क्रॉसेसला, कुठले कॅरेक्टर्स होते? सो कॅरेक्टर्स वेअर हाईट ऑफ प्लांट, सीड शेप, सीड कलर, then there was something called as pod color, pod shape, flower position. So there were 7 pairs of contrasting characters. 7 पेअर वापरले त्यांनी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचे. ठीक आहे. आणि एक ह्याच्यावर गोष्ट लक्षात ठेवायची की
की सगळेच कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाही. ठीक आहे. नाउ देर आर टर्म्स लाईक डॉमिनंट अँड रिसेसिव्ह. ठीक आहे. नाउ द कॅरेक्टर विच एक्सप्रेसेस, जो कॅरेक्टर दिसून येतो तो झाला डॉमिनंट, जो कॅरेक्टर दिसून येत नाही तो झाला रिसेसिव्ह. ठीक आहे. सो कॅरेक्टर विच एक्सप्रेसेस इज कॉल्ड एज डॉमिनंट. द कॅरेक्टर विच डज नॉट एक्सप्रेस इज कॉल्ड एज रिसेसिव्ह. ठीक आहे, इथपर्यंत कळतंय? हो सर. हो सर. ओके. आता एक एक कॅरेक्टर बघा इथं तुम्हाला. त्या कॅरेक्टर मध्ये पण क्वेश्चन खूप चांगले येतात तुम्हाला. पहिलं काय आहे तर हाईट. ठीक आहे. हाईट कॅरेक्टर आहे, त्यातलं डॉमिनंट ट्रेट कुठला तर टॉल. टॉल इज डॉमिनंट ओव्हर शॉर्ट ऑर डॉर्फ. लाईकवाईज सीड शेप मध्ये काय तर राऊंड अँड रिंकल्ड. राऊंड डॉमिनंट आहे, रिंकल्ड आहे तो तुमचा रिसेसिव्ह आहे, एक्सप्रेस होत नाही. सीड कलर कुठला आहे तर आहे तुमचा येलो अँड ग्रीन. ठीक आहे. येलो डॉमिनंट आहे, ग्रीन रिसेसिव्ह आहे. ठीक आहे. म्हणजे जर येलो कलरचे जीन प्रेझेंट असेल ना तर तो येलो कलरच देणार, ग्रीन देतच नाही. ठीक आहे. दुसरा आहे तुमचं की पॉड शेप पॉड कलर. पहिले पुढचे घेऊ दोन्ही, मग इथं मागे येऊ परत. ठीक आहे. पॉड शेप पॉड कलर. पॉड शेप कसा आहे इन्फ्लेटेड, म्हणजे पूर्ण जे तुमचे पॉड्स आहेत ना ते भरलेले आहेत, पूर्ण फुगलेलं आहे तर इन्फ्लेटेड. आणि दुसरा आहे कॉन्स्ट्रिक्टेड फ्लॅट, त्यावर बिया तयार होत नाही. तुम्ही जर मटार घरी सोलायला बसला असाल ठीक आहे, तुम्हाला कळतं काही जे हे आहेत ना शेंग आहेत ना तर असे पूर्ण भरलेले आहेत आणि काही असे चपटे चपटे असतात, त्यात ते सीड्सच नसतात, असले तरी एकदम बारके बारके आहेत. तर ते जे कॅरेक्टर आहे ज्यात बारके सीड्स आहेत दॅट इज कॉल्ड एज कॉन्स्ट्रिक्टेड. आणि तो आहे रिसेसिव्ह, तो होत नाही एक्सप्रेस. ठीक आहे. पुढचा आहे पॉड कलर. आता काही जण आहेत ना कन्फ्यूज होतात कशात, सीड कलर आणि पॉड कलर. चेक करा, सीड कलर मध्ये डॉमिनंट कोण आहे येलो, पॉड कलर मध्ये डॉमिनंट कोण आहे ग्रीन. तर हा अपोजिट आहे. यू रिमेंबर वन, एक लक्षात ठेवायचा, सीड कलर येलो ग्रीन, येलो डॉमिनंट ओव्हर ग्रीन, ग्रीन रिसेसिव्ह. आणि ह्याच्या अपोजिट लिहायचा पॉड कलर मध्ये, ग्रीन डॉमिनंट येलो रिसेसिव्ह. म्हणजे शेवटचं कॅरेक्टर आहे ते आहे फ्लावर पोझिशन, त्यामध्ये आहे ऍक्झियल आणि दुसरा आहे टर्मिनल. व्हॉट डू मीन बाय ऍक्झियल, व्हॉट डू मीन बाय टर्मिनल. टर्मिनल म्हणजे टोकाला फ्लावर येतं. आता गुलाबाचं जे फुल येतं ते टोकाला येतं वर, तो झाला टर्मिनल. ऍक्झियलचा अर्थ काय की कुठं पान येतंय तर पानाच्या बेस मधून आला, एखादा ब्रांच आला ब्रांचच्या बेस मधून आला, तर हे झालं तुमचं ऍक्झियल. ठीक आहे. सो ऍक्झियल इज अ डॉमिनंट ओव्हर रिसेसिव्ह. म्हणजे रिसेसिव्ह कॅरेक्टर पण आहे पण ते एकदम कमी आहे. ठीक आहे. तर असे तुमचे हे 7 pairs of contrasting characters आहेत. Now depending on these 7 pairs of contrasting characters, he made some crosses. ठीक आहे. आता क्रॉस काय आहे. ठीक आहे. आता हा क्रॉस आपण स्कूलमध्ये पण शिकलाय तुम्ही. ठीक आहे. आता दोन टाईपचे क्रॉस येतात तुम्हाला. एक आहे मोनो हायब्रिड क्रॉस, दुसरा आहे डाय हायब्रिड क्रॉस. मोनो म्हणजे 1, डाय मीन्स 2. ठीक आहे. नाउ व्हेन यू कन्सिडर ओनली वन जीन फॉर क्रॉसिंग, तुम्ही एकच जीन घेतलाय, एकच कॅरेक्टर घेतलाय क्रॉसिंगला. उदाहरण या टेबलमध्ये घ्या. एक तर तुम्ही फक्त हाईट घेतलाय, किंवा तुम्ही सीड शेप घेतलाय, सीड कलर घेतलाय, फ्लावर पोझिशन घेतलाय, फ्लावर कलर घेतलाय. ठीक आहे. मग ज्यावेळी तुम्ही असे कॅरेक्टर्स घेता ना, एकच कॅरेक्टर घेता क्रॉसिंगसाठी, इट बिकम्स अ मोनो हायब्रिड क्रॉस. आणि ज्यावेळी तुम्ही 2 कॅरेक्टर घेता तो डाय हायब्रिड क्रॉस. 3 घेतला ट्राय, वाढवू शकता तुम्ही पाहिजे तेवढे. ठीक आहे. पण आपल्या सिलेबसला कुठला आहे मोनो आणि डाय. ठीक आहे. सो दिस इज द फर्स्ट क्रॉस विच इज युअर मोनो हायब्रिड क्रॉस. ठीक आहे. पॅरेंट कसे आहेत तर कॅपिटल टी, स्मॉल टी स्मॉल टी. आता हे काय आहेत कॅपिटल टी स्मॉल टी काय आहेत तर कॅपिटल टी अँड स्मॉल टी आर अलिल्स. ठीक आहे. व्हॉट आर अलिल्स, पहिला जीन्स समजले आपल्याला. ठीक आहे. जीन्स काय होते तर क्रोमोझोमवर डीएनएचे सेगमेंट्स होते. ठीक आहे. अलिल्स काय आहेत, एका जीनचे 2 वेगळे टाइप्स म्हणजे अलिल्स. ठीक आहे. आता आपण बघितलं मग अशी हाईट ऑफ प्लांट. ठीक आहे. हा झाला तुमचा कॅरेक्टर. ह्या कॅरेक्टरला कंट्रोल करायला एक जीन असेल. ठीक आहे. आपण ह्या इथे दाखवतोय की हा टी आहे, मग तो कॅपिटल टी स्मॉल टी नाही, फक्त टी, तो झाला त्याचा जीन. त्या जीनचे 2 अलिल्स कुठले, एक कॅपिटल टी एक स्मॉल टी. ठीक आहे. मग कॅपिटल टी का लिहिला, स्मॉल टी का लिहिला, T1 T2 का लिहिला नाहीये. कारण की असं आहे की ज्यावेळी तुम्ही डॉमिनंट म्हणता, जो एक्सप्रेस करतो अलील तो असतो कॅपिटल्स मध्ये, जो एक्सप्रेस करत नाही तो असतो स्मॉल्स मध्ये. ठीक आहे. स्मॉल लेटर्स मध्ये. ठीक आहे. आपण हा क्रॉस परत काढतो, मी तुम्हाला काढून दाखवतो. ठीक आहे. सो कॅपिटल टी बिकम्स टॉल प्लांट, स्मॉल टी बिकम्स डॉर्फ प्लांट, हाईट बारकी असलेले प्लांट. ठीक आहे. आता इथं प्रत्येक ठिकाणी 2-2 अलिल्स आहेत, कॅपिटल टी स्मॉल टी, आणि हे दोन्ही अनिल्स एकसारखे आहेत.
बरोबर ना. पहिल्या केसमध्ये कॅपिटल टी, दुसऱ्या केसमध्ये स्मॉल टी. दिस कंडिशन इज कॉल्ड एज होमोझायगस कंडिशन. ठीक आहे. मग पहिला झाला होमोझायगस टॉल, दुसरा झाला होमोझायगस डॉर्फ. ठीक आहे. आता कॅपिटल टी मध्ये जर गॅमेट्स पडले, आता लक्षात ठेवायचं ज्यावेळी गॅमेट्स पडतात ना, घडतं मिओसिस. आणि मिओसिसचं कॅरेक्टर काय आहे? इन मिओसिस द क्रोमोझोम नंबर विल बिकम हाफ. म्हणजे हे दोन अलिल्स आहेत, ज्यावेळी गॅमेट मध्ये येतील तिथं एकच येईल अलील, दोन्ही येणार नाहीत. मग एक तर पहिला कॅपिटल टी किंवा दुसरा कॅपिटल टी, पण शेवटी कॅपिटल टीच आहे, पण आपण दाखवला गॅमेट कॅपिटल टी. तसाच स्मॉल टी होता तुमचा होमोझायगस डॉर्फ. ठीक आहे. इथून गॅमेट पडला स्मॉल टी, हे दोन्ही फ्यूज झाले. बरोबर ना. आता हा जो कॅपिटल टी आहे तो आहे त्याच्या स्टेमेन मध्ये, म्हणजे त्या पोलन्स मध्ये आहे. तसा जो स्मॉल टी आहे हा प्रेझेंट आहे त्याच्या एग मध्ये. ठीक आहे. तर हे दोन्ही फ्यूज झाले. फ्यूज नंतर काय येणार आहे, तर एक कॅपिटल टी एक स्मॉल टी दोन्ही एकत्र आले. ठीक आहे. आता इथं कसं आहे, मग अशी आपण बघितले कॅपिटल टी, स्मॉल टी असे दोन होते. इथं केस काय आहे, एक कॅपिटल टी एक स्मॉल टी आहे, म्हणून हा झाला हेटेरोझायगस. ठीक आहे. these both are zygotes, capital T, small t, or your what we say as capital T small t, हे सगळे झायगट्स आहेत. ठीक आहे. पण होमोचा अर्थ काय, सेम असेल तर होमो, वेगळे असतील तर हेट्रो. पहिला कॅपिटल टी आहे, स्मॉल टी आहे, म्हणून तो झाला होमो. इथं खाली काय आहे, एक कॅपिटल टी एक स्मॉल टी आहे, हेन्स इट बिकम्स हेट्रो. आता ह्याला इंग्लिश मध्ये कसं सांगायचं आहे. ठीक आहे. सो वेन टू अलिल्स or both the alleles are identical in a genotype, it becomes homozygous. Identical म्हणजे same. And when both the alleles are non-identical, same नाही आहेत, एक कॅपिटल टी एक स्मॉल टी आहे, in that case we call it as heterozygous. आता काय आहे, या जिनोटाइप मध्ये कॅपिटल टी पण प्रेझेंट आहे, स्मॉल टी पण प्रेझेंट आहे. डॉमिनंट कोण आहे, कॅपिटल टी, म्हणून झाला हा टॉल प्लांट. स्मॉल टी पण प्रेझेंट आहे, पण तिथं डॉर्फ आलं नाही. का नाही आलं, कारण की जो स्मॉल टी आहे ना तो एक्सप्रेस होत नाही. एक्सप्रेस कोण झाला, डॉमिनंट एक्सप्रेस झाला. डॉमिनंट कोण आहे, कॅपिटल टी आहे. तो काय करतो, तर तो टॉल कॅरेक्टर देतो. हेन्स दिस प्लांट विल बिकम टॉल. आता पॅरेंट मध्ये पण टॉल आहे, कॅपिटल टी, हा पण टॉल आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. डिफरन्स आहे ना. पहिला काय होता, होमोझायगस, दोन्ही पण सेम कॅपिटल टी आहेत. इथं काय, एक कॅपिटल टी एक स्मॉल टी आहे. ठीक आहे. आता ही झाली तुमची F1 जनरेशन. पहिले होते पॅरेंट्स, आता हा झाला F1. चा अर्थ काय होतो, फिलियल म्हणजे सन, मुलगा, पुढची पिढी आहे. ठीक आहे. आता हे जे प्लांट्स आहेत आपण हे करणार सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे काय, ह्याच त्यांचे पोलन्स ह्याच्या स्टिग्मावर आपण डस्ट करणार, म्हणजे तर जीन्स बदलणार नाहीत. म्हणजे मेल पॅरेंट जर तुम्ही कॅपिटल टी स्मॉल टी घेतला तर फिमेल पण कॅपिटल टी स्मॉल टीच झाला. ठीक आहे. आता मिओसिस, परत गॅमेट तयार केले तुम्ही, मग कॅपिटल टी स्मॉल टी हे दोन वेगळ्या गॅमेट्स मध्ये निघून गेले. एका गॅमेटमध्ये कॅपिटल टी स्मॉल टी आला, तसा दुसऱ्यामध्ये पण कॅपिटल टी स्मॉल टी आला, आणि हे तुमचं कॉम्बिनेशन बनलंय. ठीक आहे. आता हे तुम्हाला समजलं असेल तर व्हेरी गुड, नाही तर मी तुम्हाला हे काढून दाखवतो डायग्राम. ठीक आहे. समजते ते तुम्हाला हो सर. येस सर. नक्की? सर ठीक आहे. समजलं असेल तर व्हेरी गुड, नाहीतर मी हे तुम्हाला स्वतः डायग्राम ड्रॉ करून सांगू शकतो. ठीक आहे. गरज नाही ना सजी? सर स्लाइड नहीं दिख रही. नहीं, साइड में निकाला था अभी, मुझे लगा था कि उनको अगर डाउट हो मैं तो लिख के दिखाऊंगा उनको. समजून सांगायची गरज आहे ही क्रॉसची. सर हो डायग्राम सर. काढून सांगितलं तर बरोबर एकदम छान समजेल. ओके ठीक आहे, सांगतो तुम्हाला, तेच करतो. त्यासाठी मी स्क्रीन ऑफ केली ती प्रेझेंट करायची. ठीक आहे. आय विल प्रेझेंट माय ओन स्क्रीन. सो टेक दिस. ठीक आहे. सो काय करू, तर पहिले आपण पॅरेंट्स घेऊ. ठीक आहे. पहिले टर्म्स घेऊ, काही टर्म्स आहेत तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट. ठीक आहे. फर्स्ट इज अ जीनोटाइप. ठीक आहे. सेकंड इज अ फिनोटाइप. आता जीनोटाइप आणि फिनोटाइपचा अर्थ काय, पहिला कंडिशन, ज्यावेळी तुम्ही जीनोटाइप म्हणता ना, त्याचा अर्थ होतो की त्याचा जेनेटिक मेकअप काय आहे, त्या जीन्स कुठले आहेत. ठीक आहे. उदाहरणार्थ आपण क्रॉस बघितला, त्यामध्ये आपण म्हटलं की कॅपिटल टी होता, कॅपिटल टी स्मॉल टी होता, किंवा स्मॉल टी होता. तर हे झाले तुमचे जीनोटाइप्स. ठीक आहे. दुसरं स्क्रीन येतं,
सर स्क्रीन दिसत नाही. शेअर नाही केली. स्क्रीन शेअर केली आहे मी, असं परत एकदा करतो, डझंट मॅटर. आता दिसते. हो सर आता हो दिसते. So first is genotype, ठीक आहे, and second is phenotype. When you say what is the genetic makeup of a plant, त्या प्लांटचं जीन्स कुठले आहेत, त्यात अलिल्स कुठले आहेत, तर हे झाले तुमचे जीनोटाइप. सर कॅपिटल टी असेल, कॅपिटल टी स्मॉल टी असेल, स्मॉल टी असेल, हे सगळे झाले जीनोटाइप्स. ठीक आहे. फिनोटाइप्स काय, तर हे जीनोटाइप्स एक्सप्रेस कसे झाले, म्हणजे फॉर एक्झाम्पल टॉल, ठीक आहे, किंवा डॉर्फ, हे जे कॅरेक्टर दिसतात आपल्याला, येलो सीड किंवा ग्रीन सीड, हे झाले त्याचे फिनोटाइप्स. फिनोटाइप म्हणजे काय, जे बाहेरून दिसतं ते फिनोटाइप, जे प्लॅन्टच्या आतमध्ये आहे ते जीनोटाइप. ठीक आहे. त्यानंतर दोन टर्म्स मला अजून सांगितले, एक होता तुमचा होमोझायगट्स किंवा होमोझायगस कंडिशन, दुसरा आहे हेट्रोझायगस कंडिशन. व्हॉट इज द डिफरन्स व्हेन यू से बोथ द अलिल्स, हे दोन अलिल्स आहेत कॅपिटल टी, दोन्ही एकसारखे अलिल्स प्रेझेंट असतील तर झाला होमोझायगस, पण एक कॅपिटल टी आहे एक स्मॉल आहे तर हा झाला हेट्रोझायगस. ठीक आहे. तर हे तुमचे कॅरेक्टर्स आहेत. त्यानंतर जेव्हा तुम्ही क्रॉस करता तेव्हा पहिली जनरेशन जी असते ना ती कायम असते पॅरेंटल जनरेशन. दुसरी ह्याच्या पुढची जी ती असती F1 जनरेशन. F1 मधला जो F आहे इट स्टँड्स फॉर फिलियल, फिलियस म्हणजे मुलगा. ठीक आहे. जो मुलगा असेल ना त्याला आपण म्हणतो फिलियस किंवा फिलियल जनरेशन. ठीक आहे. सो F1 जनरेशन. त्यानंतर येतो समथिंग कॉल्ड ॲज क्रॉसिंग अँड अनदर वन टर्म इज सेल्फिंग. क्रॉसिंग म्हणजे काय, सेल्फिंग म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही दोन वेगळे प्लांट्स घेतलेत, एक मेल आहे, एक फिमेल प्लांट आहे, आणि ह्या दोन मध्ये क्रॉस करत असाल तर हा झाला क्रॉसिंग. ठीक आहे. पण जर एकच प्लांट आहे, त्याच प्लांट मध्ये मेल पार्ट्स पण आहेत, फिमेल पार्ट्स पण आहेत, तर जर बायसेक्शुअल असेल, ठीक आहे, म्हणजे एकाच फ्लावरच्या स्टॅमेनचे तुम्ही पोलन्स घेतले, त्याच फ्लावरच्या स्टिग्मावर तुम्ही डस्ट केले, तर हा झाला सेल्फिंग. ठीक आहे. तर हे तुमचे टर्म्स झाले. व्हॉट इज द क्रॉस, नक्की क्रॉस काय आहे. ठीक आहे. सो विल स्टार्ट विथ आवर मोनो हायब्रिड क्रॉस विच इज इम्पॉर्टंट फॉर युअर सीईटी एज वेल एज युअर बोर्ड्स. ठीक आहे. दरवर्षी एक्झाम मध्ये या तुमच्या क्रॉसेसवर क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. ठीक आहे. सो विल मेक अ क्रॉस and the cross will be for two parents. One parent is tall, second parent is dwarf म्हणजे शॉर्ट, बारका आहे. ठीक आहे. यातला आपण टॉलला मेल करू, डॉर्फला फिमेल करू, उलट केलं तरी काही फरक पडत नाही, चालून जाईल. आणि वी आर गोइंग फॉर क्रॉसिंग प्रोग्राम. दोन वेगळे प्लॅन्ट्स आहेत, क्रॉस करायला घेतले आपण, इकडचे पोलन दुसऱ्यावर डस्ट करायचे आहेत. ठीक आहे. आता याचे जिनोटाइप्स काय आहेत. सो टॉल हॅज कॅपिटल टी, डॉर्फ हॅज स्मॉल टी. सो दिस इज युअर पॅरेंटल जनरेशन, हे झाले तुमचे पॅरेंट्स. ठीक आहे. आता ज्यावेळी गॅमेट्स पडतील यांच्यामध्ये, गॅमेट्स कसे पडतात की जर दोन असतील तर गॅमेटमध्ये त्या दोन पैकी एकच येतो. ठीक आहे. आता तुम्ही पहिला कॅपिटल घ्या टी का दुसरा कॅपिटल टी घ्या, पण एकच आहे ना तिथं, कॅपिटल टीच आहे, तर गॅमेट एक टाइपचा झाला कॅपिटल टी, दुसऱ्या कंडिशन मध्ये झाला स्मॉल टी. देन कम्स हायब्रिडायझेशन किंवा फर्टिलायझेशन, जिथं फ्युजन होणार आहे, हा कॅपिटल टी हा स्मॉल टी हे फ्यूज होतील आणि तयार काय होईल तर कॅपिटल टी आणि स्मॉल टी. ठीक आहे. आता जो कॅरेक्टर एक्सप्रेस होतो तो आहे डॉमिनंट. आपल्या केसमध्ये टॉल गॅप डॉमिनंट आहे, जो कॅपिटल असतो ना तो कायम डॉमिनंट असतो, तर टॉल डॉमिनंट आहे, तर कॅपिटल टी आहे म्हणून हा झाला टॉल प्लॅंट. पण हा टॉल आणि हा टॉल दोन्ही वेगळे आहेत ना. पहिल्या पॅरेंट जो टॉल आहे तो कॅपिटल टी आहे, तो होमोझायगस टॉल आहे. इथं कॅपिटल टी स्मॉल टी आहे, हा हेट्रोझायगस टॉल आहे. ठीक आहे. सो दिस बिकम्स युअर F1 हायब्रिड. पुढं काय, दिस F1 हायब्रिड विल गो फॉर सेल्फिंग, म्हणजे ह्याचेच पोलन ग्रेन्स आपण ह्याच्या स्टिग्मावर डस्ट करणार, म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी इज क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी. आता काय, इथं दोन वेगळे अलिल्स आहेत, कॅपिटल टी पण आहे स्मॉल टी पण आहे एकाच प्लॅन्ट मध्ये, त्यामुळे काय करता येईल
की दोन टाईपचे गॅमेट तयार झाले, एक कॅपिटल टी असलेला, एक स्मॉल टी असलेला. तसा इकडे पण सेम, एक कॅपिटल टी असलेला, एक स्मॉल टी असलेला. ठीक आहे. नाव वी विल मेक अ टेबल विच विल शो ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन. म्हणजे नेचरमध्ये हे सगळं असं येईल असं नाही, पण आपण काय करतोय, पॉसिबिलिटी काय काय तयार होऊ शकतं यांच्यामुळे, म्हणजे कुठले प्लॅन्ट तयार होतील. ठीक आहे. तर त्या टेबलला आपण म्हणतो पनेट्स टेबल, चेकर्ड स्क्वेअर पण म्हणू शकतो. आता टेबल कसं आहे, सो देर इज अ मेल प्लांट, देर इज अ फिमेल प्लांट. ठीक आहे. मेल प्लांटला गॅमेट कुठले, कॅपिटल टी स्मॉल टी, हे जे पहिले होते ते. फिमेल प्लांटला कुठले, हे दुसरे, कॅपिटल टी स्मॉल टी हे जे. ठीक आहे. सो मेक अ टेबल. ठीक आहे. सो इन द फर्स्ट ब्लॉक दिस कॅपिटल टी अँड दिस कॅपिटल टी विल कम टुगेदर. आता कॅपिटल टी एक जरी असेल तरी तो झाला टॉल. इथं तर दोन आहेत तरी पण टॉलच आहे. दुसऱ्या केसला काय होईल, तर एक कॅपिटल टी इकडून आला, एक कॅपिटल टी इकडून आला, तर स्मॉल टी. ठीक आहे. तर इथं एक कॅपिटल टी आहे म्हणून हा पण झाला टॉल, कारण की टॉल कॅरेक्टर डॉमिनंट आहे. जिथं कॅपिटल टी आहे ते सगळे टॉलच देणार आहेत. तिसऱ्या केसला काय, तर एक कॅपिटल टी आहे, एक स्मॉल टी आहे परत, तर हा पण झाला टॉल. आणि लास्ट केसला काय, तर स्मॉल टी आणि स्मॉल टी. आता ह्याचं कॅरेक्टर काय असेल मला सांगा, टॉल असेल का? No, sir. नाही नाही सर. sir. It will be short, it will be dwarf. Now can you give me the count of how many talls and how many dwarfs are present? किती टॉल आहेत, किती डॉर्फ आहेत? 3 टॉल आहे आणि तीन एक sir. डॉर्फ आहे. All बरोबर. one. So the ratio is 3:1, right? 3 tall and 1 dwarf. आता हे कशावर सांगितलं तुम्ही, जे बाहेरून प्लॅन जे त्याच्यावर सांगा ना तुम्ही, टॉल आहे का डॉर्फ आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज अ फिनोटायपिक रेशो. अजून एक रेशो असतो त्याला म्हटलं जातं जिनोटायपिक रेशो. आता कॅपिटल टी टॉल आहे, कॅपिटल टी स्मॉल टी पण टॉल आहे. बाहेरून तर एकसारखे आहेत पण आतून वेगळे आहेत ना ते. मग कितले तीन टाईपचे जिनोटाइप्स तयार झाले इथं, बरोबर. एक तुमचा कॅपिटल टी तयार झालाय, कॅपिटल टी स्मॉल टी तयार झालाय आणि स्मॉल टी तयार झालाय. कॅपिटल टी किती आहेत, होमोझायगस टॉल किती आहेत? One. होमोझायगस टॉल एक आहे, बरोबर. हेट्रोझायगस टॉल किती आहेत? हेट्रोझायगस म्हणजे काय, दोन्ही एलिल्स वेगळे दोन. पाहिजे. हा, दोन आहेत, एक कॅपिटल टी स्मॉल टी असलेले असे दोन आहेत. आणि डॉर्फ किती आहेत, स्मॉल टी तो एक आहे शेवटचा, बरोबर ना. सो दिस बिकम्स 1:2:1. हा झाला तुमचा जिनोटायपिक रेशो. कळतं इथपर्यंत? हो सर. हो हो सर. सर. ओके. सो दिस इज युअर मोनोहायब्रिड क्रॉस. आता आपण तयार करू एक डायहायब्रिड क्रॉस. ठीक आहे. इथं कसं आहे, इथं आपला कस लागतो, आपला नक्की काय आहे, कसं करायचं आहे इथं कळतं. आता डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय, डाय म्हणजे दोन, दोन कॅरेक्टर्स घेणार आपण इथं. आता दोन कॅरेक्टर्स कुठले असतील आपले, फर्स्ट कॅरेक्टर विल बी व्हॉट वी से ॲज, एक मिनिट, लेट मी मेक दिस स्मॉल. याचं काम झालेलं आहे आपलं. ठीक आहे. सो नेक्स्ट क्रॉस विल बी फॉर टू कॅरेक्टर्स. आता हे एकच कॅरेक्टर होता, हाईट ऑफ प्लांट. तर दुसरा कॅरेक्टर आपण घेऊ की सीड शेप आणि सीड कलर. ठीक आहे. सो सीड शेप अँड सीड कलर. आता सीड शेप कुठले आहेत, तर दोन. एक तर तो राऊंड असेल किंवा तो असेल रिंकल्ड. रिंकल्ड म्हणजे काय, सुरकुतलेला. ठीक आहे. कलर मध्ये पण दोन असतील, एक तर तो येलो असेल किंवा तो ग्रीन असेल. ठीक आहे. आता ह्याच्यातले डॉमिनंट कोण, रिसेसिव्ह कोण. ठीक आहे. आणि ह्याला अलीलची नावं काय, जसं आपण हाईटला टी दिला होता, इथं काय द्यायचे, तर आपण जे सीड शेप आहे ना त्याला आपण देऊ आर, जो कलर आहे त्याला देऊ आपण वाय. ठीक आहे. तर जो कॅपिटल आर आहे तो राऊंड साठी आहे, जो स्मॉल आर आहे तो रिंकल्ड साठी, कॅपिटल वाय आहे तो येलो साठी, स्मॉल वाय आहे तो ग्रीन साठी. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर? हो सर. हो सर. Okay. Now, next thing is we will make a dihybrid cross with these characters. आता पहिला parent काय आपला, तर first parent is round seeds, but they are yellow in color.
crossed with wrinkled seeds which are green in color. ठीक आहे. आता जे कॅपिटल आहे ते तुमचे डॉमिनंट आहेत. आता जर पहिला पॅरेंट बघितला येलो राऊंड किंवा राऊंड येलो, हे कसे आहेत तरी दोन्ही डॉमिनंट कॅरेक्टर्स आहेत. बरोबर. ह्याची जिनोटाइप्स काय येतील? आता राऊंड आहे म्हणून 2 डबल आर आले. येलोला मग काय येईल? कॅपिटल वाय घेऊ का स्मॉल वाय घेऊ? capital कॅपिटल वाय घ्यायचा. एक घ्यायचे का 2 घ्यायचे? 2. 2 आता दुसऱ्या पॅरेंटचे काय येतील मला सांगू शकता मग तुम्ही? रिंकल्ड आणि ग्रीनला काय लिहू इथं मी? small r का? हा, स्मॉल आर आणि स्मॉल वाय. small बरोबर. y ठीक आहे. आता पुढचे केस काय आहे आपल्याला इथं? वी हॅव टू मेक गॅमेट्स फॉर देम. गॅमेट्स तयार करायचे. आता मगाशी कसं होतं की एकच जीन होता, बरोबर, हाईट ऑफ प्लांट. इथं कसे 2 जीन्स आहेत वेगळे. मग पहिलं काय करायचं? सगळ्यात सोपी पद्धत करायची की पहिल्यांदा एक जीन घ्यायचा. कुठला घेताय? तर शेप घ्या, राऊंड आणि रिंकल्ड. ठीक आहे. मग पहिल्यांदा हे 2 आर आहेत ना, हे 2 सेपरेट करायचे. एक एका गॅमेटला टाकायचा, दुसरा दुसऱ्या गॅमेटला टाकायचा. तर एक कॅपिटल आर इकडे आला, एक कॅपिटल आर इकडे आला. तसा एक स्मॉल इकडे आला, एक स्मॉल आर तिकडे गेला. सॉरी, स्मॉल आर. दुसरं काय करायचं की कॅपिटल वाय पण सेपरेट करायचे. तर एक कॅपिटल वाय इकडे गेला, एक कॅपिटल वाय इकडे आला. लाईकवाईज एक स्मॉल वाय इकडे आला, एक स्मॉल वाय इकडे आला. कळतंय? हो सर. हा. कधीही गॅमेट तयार करताना डायहायब्रिड क्रॉस मध्ये एका जीनचे, आता जीन कुठला? शेप्स ऑफ सीड, राऊंड अँड निकल्ड, दोन्ही आलील्स एकत्र एका गॅमेट टाकायचेच नाहीत. म्हणजे कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल वाय हे कधीही एकाच गॅमेट मध्ये येणार नाहीत. हे कॅपिटल आर असतील ना, हे दोन्ही वेगळे जातील. स्मॉल आर असेल, हे दोन्ही वेगवेगळे जातील. कॅपिटल वाय वेगळ्या गॅमेटमध्ये गेले, स्मॉल वाय वेगळ्या गॅमेटला गेले. ठीक आहे. दीज टू कॅन नेव्हर कम इन टू द सेम गॅमेट. एवढं लक्षात ठेवायचं इथं. ठीक आहे. बर, आपण काय करू आता? सो आय विल मेक द क्रॉस फॉर यू. आता काय आपण दोन्ही पण एकसारखीच आहेत म्हणून एकच गॅमेट घेऊ आणि क्रॉस करू. सो दीज टू आर गोइंग टू फ्यूज, विल गेट यू कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. मला सांगू शकता हा कसा दिसेल? म्हणजे शेप काय असेल, कलर काय असेल? इथं डॉमिनंट व्हॅल्यूज कुठले आहेत? कॅपिटल आर आहे, कॅपिटल वाय आहे. मग कॅपिटल आर मुळे कुठला काय येणार आहे? कसा असेल सीड? येलो नाही, कॅपिटल आर कसा असेल? येलो वाय साठी आहे, बरोबर. कलर आहे तो वाय साठी आणि आर आहे तो शेप साठी आहे. मग आर कुठला शेप देईल? राऊंड देईल का रिंकल्ड देईल? कॅपिटल आर राऊंड. राऊंड. राऊंड देईल सर. राऊंड बरोबर, राऊंड. अँड देर इज ऑल्सो कॅपिटल वाय प्रेझेंट. मग हा काय कलर देईल? येलो. येलो. येस. बरोबर. आता हा पण येल्लो राऊंड आहे आणि हा पण येल्लो राऊंड आहे, बरोबर ना? पॅरेंट पण येल्लो राऊंड आहे. पण दोघांचे जिनोटाइप्स वेगळे आहेत ना. वर कसं आहे? कॅपिटल आर, कॅपिटल वाय. इथं कसं आहे? कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. कळतंय? हा पण येल्लो राऊंड, तो पण येल्लो राऊंड. फक्त बदल काय आहे? तर ते जीन मध्ये बदल आहे. बाहेरून दिसताना सेमच दिसतोय. ठीक आहे. सो नेक्स्ट थिंग इज वी आर गोइंग टू गो फॉर सेल्फिंग. हा सेल्फ करायचा आहे. म्हणजे काय? ह्याचेच पोलन ह्याच्यावर डस्ट करायचे. आता हे क्रॉस जरा मी दुसरीकडे लिहितो. ठीक आहे. सो कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय इज क्रॉस्ड विथ कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. ठीक आहे. इथपर्यंत कळतंय सेल्फिंगला? हो सर. पुढचा केस काय आहे आता? की 2 जीन्स परत सेपरेट करायचे. हे एक जीन पेअर आहे, हा एक अलिलिक पेअर आहे, तसा हा एक अलिलिक पेअर आहे आणि हा एक अलिलिक पेअर आहे. तर वेगवेगळे अलिलिक पेअर्स आहेत. सो फर्स्ट केस काय की फर्स्ट हे 2 जे अलिलिक पेअर्स आहेत, पहिले कॅपिटल आर, स्मॉल आर, हे 2 सेपरेट करायचे, 2 वेगळ्या गॅमेट्स न्यायचे. त्यानंतर हे 2 वाय तुमचे कॅपिटल वाय, स्मॉल वाय, हे पण दुसरीकडे न्या. बरं, हे एक केस आहे, गॅमेट असे तयार होऊ शकतात. असं पण होऊ शकतं ना की हा कॅपिटल आर या कॅपिटल वाय शी पेअर झाला.
किंवा हा कॅपिटल ह्या स्मॉल वायशी पण पेअर होऊ शकतो पेअर, चान्स आहे. Once you can say capital R can pair with capital Y or can pair with small y. कुठेही पेअर होऊ शकतो. तसाच जो स्मॉल आर आहे तो कॅपिटल वाय पण पेअर करू शकतो किंवा तो स्मॉल वाय शी पण पेअर करू शकतो. तर स्मॉल आर स्मॉल वाय तर झालाच. इथं दुसरे काय येणार? स्मॉल आर कॅपिटल वाय. सो देअर कुड बी 4 डिफरंट टाइप्स ऑफ गॅमेट्स फाउंड ओव्हर हियर. 4 वेगळ्या टाइपचे गॅमेट्स तयार झाले. तर परत टेबल टाकू मगासारखा. ठीक आहे, फक्त सगळं छोटं करतो मी जेणेकरून आपल्याला लिहायला बरं पडेल. ठीक आहे. सो नाउ वी विल मेक द क्रॉस. टेबल काढू मगासारखा. ठीक आहे. सो मेल पॅरेंट अँड अ फिमेल पॅरेंट. आता मेल मध्ये गॅमेट्स कुठले आहेत? कॅपिटल आर कॅपिटल वाय, कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल आर स्मॉल वाय. फिमेल मध्ये पण सेम गॅमेट असतील, ते काय बदलत नाहीत. कॅपिटल आर कॅपिटल आर, कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय अँड स्मॉल आर स्मॉल वाय. समजतं इथपर्यंत? हो सर. हो सर. ओके. आता आपण हो करायचे सर. क्रॉस. आता क्रॉस करायचे आणि वेगवेगळे फिनोटाइप्स काय तयार होतात ते बघायचे. आता तुम्ही इथं मला सांगायचे. आता पहिल्यामध्ये काय तयार होईल? तर कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय. बरोबर? हो सर. दुसरा सांगू शकता मला पलीकडे काय येईल त्याच्या? कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल आर आणि स्मॉल वाय. स्मॉल वाय आणि कॅपिटल वाय. बरोबर. असं ना? कॅपिटल आर स्मॉल वाय. बरोबर. व्हॉट अबाउट द नेक्स्ट वन? पुढच्या त्याच्या पुढे काय? कॅपिटल आर स्मॉल आर आणि कॅपिटल कॅपिटल दोन्ही पण वाय. बरं, दोन्ही कॅपिटल वाय. आणि लास्ट ऑप्शनला काय येईल? कॅपिटल आर स्मॉल स्मॉल कॅपिटल वाय स्मॉल वाय. कॅपिटल वाय स्मॉल. बरोबर. आता हे बाकीचे मी लिहून काढतो पटपट तुम्हाला कळून जाईल. तुम्हाला पण बघा, तुम्हाला रिवाइज होतंय का? कॅपिटल वाय स्मॉल वाय, देन कॅपिटल आर स्मॉल वाय, देन कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. कुठं चुकलं तर मला सांगायचं. कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. लास्ट केसला काय? कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल वाय, स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय अँड लास्ट इज ऑल स्मॉल. ठीक आहे. हो सर. आता महत्वाचं काम काय आहे? ह्याचे आपल्याला एक्सप्रेशन लिहायचे. हे दिसणार कसे? माझ्या म्हणलं राऊंड येलो आहेत. आता इथं तुम्हाला ट्रिक सांगतो, लक्ष कसं ठेवायचं. जिथं एक जरी कॅपिटल आर आला तो झाला राऊंड. ठीक आहे. एक जरी कॅपिटल वाय आला तो झाला येलो. कळतंय? हो सर. येस सर. आता मला पहिलं सांगा काय येईल? कॅपिटल आर कॅपिटल वाय काय झाला राऊंड तो? आणि येलो. राऊंड बरं, राऊंड आणि येलो. राऊंड येलो. व्हॉट अबाउट द सेकंड वन? राऊंड येलो आणि दुसरा ग्रीन. ग्रीन कुठं आलायचं? स्मॉल वाय हे बघ, आहे ना त्यामध्ये. असू दे की. आता जर कॅपिटल वाय असेल तर स्मॉल वाय एक्सप्रेस होत नाही, रिसेसिव्ह आहे ना तो. अच्छा. Whenever there is capital, the small won't express. तो होणारच नाही एक्सप्रेस. मला काय झाला? आता हे कॅपिटल आर आहेत म्हणून झाला राऊंड. एक जरी कॅपिटल वाय आहे म्हणून झाला येलो. तिसऱ्या केसमध्ये राऊंड आणि येलो. बरोबर, राऊंड अँड राऊंड येलो. आणि लास्ट वन राऊंड अँड राऊंड आणि येलो. येलो. ठीक आहे. राऊंड आणि येलो. आता याच्या खाली काय घेऊ सांगा मला आता, की जर कॅपिटल आर आहे, कॅपिटल वाय स्मॉल वाय आहे. राऊंड आणि येलो. राऊंड आणि येलो. राऊंड अँड येलो. बरोबर. त्यापुढं राऊंड आणि ग्रीन. राऊंड अँड ग्रीन. वाय ग्रीन? बिकॉज देर इज नो कॅपिटल वाय नाही म्हणून तो ग्रीन झाला. पुढचा
राऊंड आणि Round येलो. लास्ट वन राऊंड आणि ग्रीन. राऊंड अँड ग्रीन. बरोबर. त्याखाली आता RY. राऊंड आणि Yellow. येलो. राऊंड आणि येल्लो. नेक्स्ट राऊंड अँड राऊंड येलो. आणि येलो. येल्लो. त्यापुढे थांब ना वा. रिंकल आणि येल्लो. बरोबर. हा राऊंड नाहीये, हा आहे रिंकल्ड, पण आहे येलो. त्यापुढे परत रिंकल्ड, बरोबर ना, स्मॉल आर आहे. हो. रिंकल Yellow आणि असा. येल्लो. येलो. इकडे लास्ट पहिला काय आला तर राऊंड आणि येलो. राऊंड आणि येलो. पुढचा राऊंड अँड राऊंड आणि ग्रीन. ग्रीन. ग्रीन झाला. त्यापुढे रिंकल्ड रिंकल आणि येल्लो. येलो. अँड द लास्ट वन इज रिंकल्ड अँड रिंकल आणि ग्रीन. 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 आता जर तुम्ही काउंट केले, पहिला आपण राऊंड येलो काउंट करू. ठीक आहे, मी वेगळा पेन घेतो मार्क करायला. राऊंड येलो 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. सो वी हॅव 9 विच आर राऊंड अँड येलो. ठीक आहे. देन वी विल मार्क फॉर राऊंड अँड ग्रीन. ठीक आहे. एक राऊंड अँड ग्रीन, दुसरा राऊंड अँड ग्रीन आणि तिसरा राऊंड अँड ग्रीन. ठीक आहे. सो राऊंड अँड ग्रीन आर 3. पुढचा आपण करायचं आहे ग्रीन आणि येलो, सॉरी आपलं रिंकल्ड अँड येलो. ठीक आहे. सो फर्स्ट, सेकंड अँड थर्ड 3. तर 3 आहेत तुमचे रिंकल्ड आणि येलो. आणि लास्ट आपल्याला बघायचा आहे तो आहे ग्रीन आणि रिंकल्ड. एकच आहे शेवटचा. तर 1 ग्रीन अँड रिंकल्ड. आता पॅरेंट कसे होते आपले? येलो राऊंड, बरोबर. एक पॅरेंट होता येलो राऊंड, दुसरा पॅरेंट होता ग्रीन रिंकल्ड. तर पॅरेंट सारखे तर 10च आहेत. हे दोन वेगळे कुठले आले? हे झालं व्हेरिएशन. कळतंय? येस सर. हो सर. पॅरेंट मध्ये राऊंड आणि येलो एकत्र होते, ग्रीन आणि रिंकल्ड एकत्र होते. पण इथे हे जे दोन नवीन तयार झाले ना, इथं काय झालंय की राऊंड हा गेला रिंकल्ड बरोबर आणि येलो गेला ग्रीन बरोबर. तर दिस इज कॉल्ड एज रिकॉम्बिनंट्स. ठीक आहे. सो 9:3:3:1 हा झाला रेशो डायहॅब्रिड क्रॉसचा. आणि पण हा आहे फिनोटायपिक रेशो. आता तुम्हाला जर म्हटलं, मगाशी आपण केलं कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी किती आहेत, स्मॉल टी किती आहेत, असं जर मोजायचं झालं, इथं पॉसिबल आहे का या टेबलमध्ये तसं मोजायला? नाही ना. इट इज नॉट पॉसिबल. तुम्हाला जरी सांगितलं मी तुम्ही मोजा, की तुम्ही मला सांगितलं मोजून द्या, मी मोजणार नाही. याला शॉर्टकट आहे. कसं लक्षात ठेवायचं? ठीक आहे. आता एक तुम्हाला शॉर्टकट आहे, तुम्ही फक्त मोनो हायब्रिड क्रॉस पार्ट करून ठेवायचा. ठीक आहे. कसा आहे तर 3:1 आणि 1:2:1. आठवत आहे बरोबर? 3 टॉल 1 डॉर्फ. आणि खाली 1:2:1 मध्ये काय होता? एक कॅपिटल टी होता, 2 कॅपिटल टी स्मॉल टी होते आणि एक होता स्मॉल टी. ठीक आहे. आता हा झाला मोनो हायब्रिड क्रॉस. आपल्याला करायचा डायहायब्रिड क्रॉस. सो रिमेंबर डायहायब्रिड 2 आहेत, म्हणून काय करायचं 3:1 सॉरी 3:1 हा जो मोनोहायब्रिड क्रॉस आहे ह्याचा स्क्वेअर करायचा, वाय स्क्वेअर डायहायब्रिड क्रॉस. ठीक आहे. तसाच 1:2:1 ह्याचा पण स्क्वेअर करा. कसं करायचा? ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट. कधी केलंय का मल्टिप्लाय? 2 ब्रॅकेट्स. दुसऱ्याला काय 1:1 क्रॉस्ड विथ 1:1. ठीक आहे. सो दिस 3 विल मल्टिप्लाइड बाय दिस 3. किती? 9. Then this 3 multiplied by this 1, 3. Then 1 multiplied by 3, 3. And 1 multiplied by 1 becomes 1. हाच होता क्रॉस आपला डायहायब्रिड क्रॉस होता 9:3:3:1. हो सर. ठीक आहे. हा हाच कळाला? होता. तसंच हा करा आता
1:2:1 पहिल्यांदा काय करायचा, हा 1 घ्यायचा, ह्या एंटायर ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा या ब्रॅकेटला, तर काय येईल 1 2 1 आहे तसंच राहील. नंतर हा 2 घ्या, ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा परत, तर 2 4 2 परत 1 घ्या, हा परत ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा 1 2 सॉरी 1. तर हा झाला जिनोटायपिक रेशो. जसा मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये हा रेशो होता तसा डायहायब्रिड क्रॉस मध्ये हा रेशो आहे. समजलं? येस सर. हो नक्की? सर. आता कोणाला नक्कीच. डाऊट आहे याच्यामध्ये? नाही, ऑल क्लिअर सर. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. आता हा काय होता, हा आपला इझी पार्ट होता, पण एक्झामला फिक्स पडणार. आता तुम्हाला इथं न कळत ना, मी तुम्हाला 3 लॉ तुम्हाला शिकून दिले. प्रेझेंटेशन ओपन पण केलं नाही आपण. पहिला लॉ कुठला होता, तर लॉ ऑफ डॉमिनन्स होता, in which we say the character or the allele which is dominant will express and the character or allele which doesn't express is called as recessive. तेच केलं ना आपण. कॅपिटल आर आहे म्हणून राऊंड दाखवला, कॅपिटल वाय आहे म्हणून येलो दाखवला. जिथं कॅपिटल वाय नसेल, जिथं कॅपिटल आर नसेल, ते काय झाले, तर ते रिसेसिव्ह कॅरेक्टर झाले. फॉर एक्झाम्पल दिस स्मॉल आर, इथं कॅपिटल नाही आहे, हा झाला रिसेसिव्ह कॅरेक्टर. कॅपिटल आर झाला डॉमिनंट कॅरेक्टर. तर हा होता लॉ ऑफ डॉमिनन्स. एक्झाम मध्ये जर विचारला एक्सप्लेन द लॉ ऑफ डॉमिनन्स, तुम्ही पहिला स्टेटमेंट लिहिणार. काय स्टेटमेंट सांगणार, द कॅरेक्टर ऑर अलील विच एक्सप्रेसेस इटसेल्फ, जो एक्सप्रेस करतो दॅट इज डॉमिनंट, अँड द कॅरेक्टर विच फेल्स टू एक्सप्रेस, जो करत नाही एक्सप्रेस, इट इज रिसेसिव्ह. दॅट इज लॉ ऑफ डॉमिनन्स. आता एक्सप्लेन करायचं, हे 1 मार्काचं झालं, पण अजून 1 मार्क पाडायचा आहे ना, मग त्यावेळी काय करायचा, आपण हा जो क्रॉस काढला होता, हा क्रॉस दाखवायचा त्यांना. ठीक आहे. सो दिस विल कम फॉर 2 मार्क्स और 3 मार्क्स, डिपेंड करतं आपल्याला लिहायचं काय आहे. मग तुम्ही जर म्हटलात की मी जर फक्त थेअरी लिहितो आणि संपवतो, मग 1 मार्क पडला. अजून 1 मार्क कुठं पाडायचा मग, तर मार्क पडायचा इथे. हे दिसतात ना तुमचे रेशिओज, रेशिओज आर इम्पॉर्टंट. रेशिओज लिहा, मार्क फुल पडले तुम्हाला. ठीक आहे. तर हा झाला तुमचा पहिला लॉ. अजून एक लॉ शिकलो आपण ह्याच्यामध्ये, तो आहे तुमचा लॉ ऑफ सेग्रिगेशन. सोपा आहे. लॉ ऑफ सेग्रिगेशन, सेग्रिगेशन म्हणजे सेपरेशन. 2 अलील्स ज्यावेळी गॅमेट मध्ये जातात तेव्हा ते सेग्रिगेट होतात. ठीक आहे. आता आपल्यात अलिलिक पेअर कुठला आहे, कॅपिटल आर इज अन पेअर, कॅपिटल वाय एक पेअर आहे, तसा स्मॉल आर पेअर आहे, स्मॉल वाय पेअर आहे. आता ज्यावेळी हे पुढच्या जनरेशनला मूव्ह झाले, इथे दिसतंय आपल्याला, तर काय झालं होतं, एक आर एका गॅमेटमध्ये गेला, दुसरा आर हा दुसऱ्या गॅमेटमध्ये गेला, तसा एक वाय इकडे आला, दुसरा वाय दुसरीकडे गेला. तर दिस इज कॉल्ड ऑफ लॉ ऑफ सेग्रिगेशन. सो व्हेन यू से ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन, गॅमेट तयार होत असताना, ठीक आहे, द अलील्स फ्रॉम एन अलिलिक पेअर, सो इन दिस केस कॅपिटल आर or capital Y are the allelic pairs. They segregate or they separate and move into different gametes. हे 2 वेगवेगळ्या गॅमेट्स निघून जातात. तर दिस इज कॉल्ड एज लॉ ऑफ सेग्रिगेशन. आता लॉ ऑफ सेग्रिगेशन जर तुम्हाला विचारला एक्झाम मध्ये, ठीक आहे, तर तुम्ही लिहिणार काय, तर मोनो हायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस एक्झाम्पल देऊन टाकायचं, स्टेटमेंट लिहिणे आणि मोनो आणि डायहायब्रिड क्रॉस जर लिहिला तर तुमचं काम झालं. ठीक आहे. तर असा आहे तुमचा दुसरा लॉ, लॉ ऑफ डॉमिनन्स. तिसरा जो लॉ आहे दॅट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. एक्झामसाठी एवढा इम्पॉर्टंट नाही, एक्झामसाठी डॉमिनन्स आणि सेग्रिगेशन इम्पॉर्टंट आहे. आता इंडिपेंडेंट असॉर्टमेंट काय आहे, आपण आता शेवटचा क्रॉस घेतला, पॅरेंट कसे होते, एक तर राऊंड होता विथ येल्लो होता, किंवा ग्रीन होता विथ रिंकल्ड, बरोबर. आणि तुम्हाला सापडले कसे, तर 9 सापडले येल्लो राऊंड, 1 सापडला ग्रीन रिंकल्ड, पण मध्ये जे 3:3 असतो, 3:3 मध्ये जे 6 प्लॅन्ट सापडले ते कसे होते, हा राऊंड येल्लोवर न जाता तो गेला ग्रीन बरोबर, ठीक आहे, आणि दुसरा हा जो रिंकल्ड होता हा ग्रीन वर न जाता तो गेला येल्लो बरोबर, ठीक आहे. सो 9:3:3:1 हा रेशो आला होता. सो इन दिस केस हे प्रूफ काय करतं, की आर हा नेहमीच
किंवा जो राऊंड आहे हा नेहमीच येल्लो बरोबर नसतो. तो येल्लोवर पण असेल आणि तो ग्रीन बरोबर जाऊ शकतो. तसाच रिंकल्ड हा कायमस्वरूपी ग्रीन बरोबर नसतो. इट कॅन मूव्ह विथ येल्लो ऑल्सो. सो दिस इज कॉल्ड ॲज इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. लिहिताना कसं लिहितो आपण? सो ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन the alleles segregate, move into different gametes, and they pair with the alleles from different allelic pairs. याचा अर्थ काय? ठीक आहे, आपण थोडक्यात घेऊ, थांबू इथे. ठीक आहे, पहिला अलिलिक पेअर कुठला होता? तर कॅपिटल पातळ झाला स्ट्रोक. ठीक आहे, पहिला अलिलिक पेअर काय होता? एक कॅपिटल आर, दुसरा कॅपिटल आर, दुसरा कॅपिटल वाय, कॅपिटल वाय. ठीक आहे, आपण दुसरा क्रॉस घेतला तर काय होता? एक कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. ठीक आहे, सो दिस अँड दिस आर अलिलिक पेअर्स. हे दोन वेगवेगळे अलिलिक पेअर्स आहेत. एक शेप साठी आहे, एक कलर साठी आहे. ठीक आहे, तर हा कॅपिटल आर हा कॅपिटल वाय बरोबर पेअर करू शकतो, स्मॉल वाय बरोबर पेअर करू शकतो. तसाच हा स्मॉल आर हा कॅपिटल वाय बरोबर पेअर करणार आणि हा स्मॉल वाय बरोबर पेअर करणार. म्हणून तर चार वेगळ्या टाईपचे गॅमेट तयार झाले. कॅपिटल आर विथ कॅपिटल वाय, कॅपिटल आर विथ स्मॉल वाय, स्मॉल आर विथ कॅपिटल वाय आणि स्मॉल आर विथ स्मॉल वाय. मग आपण क्रॉस केला ना, तर हे चार गॅमेट काढले होते. दिस गॅमेट और दिस गॅमेट फॉर्मेशन प्रूव्स लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. काय आले? पहिले दोन लॉस काय आले का? हो सर. हो सर. ओके, सो Yes, sir. वी आर डन फॉर टुडे. आजच्यासाठी आपलं एवढं बास आहे. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला आपण काय करायचं आहे? पुढच्या लेक्चरला ह्याच फक्त थोडं आपण इन डिटेल मध्ये जाऊ अजून. ठीक आहे, डिटेल मध्ये काय जायचं आहे की एखादा दुसरा क्रॉस करून बघू तुम्हाला झेपतोय का. ठीक आहे, त्यानंतर अजून 2-3 क्रॉसेस आहेत ते पण स्टडी करू अँड देन वी विल बी डन फॉर दिस चॅप्टर ऑल्सो. पण ह्याच्यात चॅप्टर थोडा मोठा आहे, वेगवेगळे क्रॉसेस आहेत, नंतर मग डिसऑर्डर आहेत, मध्ये एक थिअरी आहे. हे सगळं घ्यायचं आहे आपल्याला, वेळ लागेल थोडा. वी विल मॅनेज समहाउ. ठीक आहे, सो इफ देर आर नो मोर क्वेरीज, क्वेश्चन्स नसतील तर आपण लेक्चर थांबू. तुमचं काम काय आहे? घरी जाऊन हे परत वाचायचं